नमस्कार मित्रांनो, झाली का तुमच्या गुढीपाडव्याची तयारी? अहो, उद्यावर आला की गुढीपाडवा. गुढीपाडवा असो किंवा कोणताही सण, आईची धावपळ ही चालूच असते. आणि आज त्याच विषयावर आधारित मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझी स्वलिखित कविता, ज्याचं शीर्षक आहे आई अन गुढीपाडव्याची तयारी. अहो, ऐकलं का? उद्या कडुलिंब आणायची जबाबदारी तुमची आणि तू सुंदर रांगोळी काढ हं दारात. अहो, उद्या कडुलिंब आणायची जबाबदारी तुमची आणि तू सुंदर रांगोळी काढ हं दारात. वेळूची काठी धुवून ठेवलीच आहे, उद्या सकाळी फुलं आणेल जाऊन अंगणात. अगो बाई, गुढीची साडी काढायचीच राहिली, सांगा हो कोणत्या रंगाची काढू? अगं बाई, गुढीची साडी काढायचीच राहिली, सांगा हो कोणत्या रंगाची काढू? साखरेच्या गाठी झाल्याच आहेत, उद्या सकाळी मुहूर्तावर पूजा मांडू. तांब्याचा कळस आजच घासून ठेवते, म्हणजे सकाळी धावपळ नको. तांब्याचा कळस आजच घासून ठेवते, म्हणजे सकाळी धावपळ नको. टेलर काकूंना फोन लाव ग, झालाय का माझ्या नव्या साडीचा फॉल पिको? आला चैत्र महिना, उद्यावर आला गुढीपाडवा. आला चैत्र महिना, उद्यावर आला हो गुढीपाडवा. झाली का तुमची तयारी? उद्या श्रीखंड पुरी नाहीतर पुरणपोळीचाच बेत हवा. तर मित्रांनो, तुम्हाला गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाने, समृद्धीने, आनंदाने, भरभराटीने जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि कविता आवडली असेल तर कवितेला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.